त्यानंतर काहींनी अर्ज माघारी घेतली, काहींचे अर्ज रिजेक्ट झाले. असं पाहता सध्या 4000हून अधिक उमेदवार जे आहेत ते रिंगणात आहेत. 2086 अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. 5 नोव्हेंबर पासून प्रचार सुरू झाला आणि आज 18 नोव्हेंबरला या प्रचार तोफा ज्या आहेत त्या थंडावल्या. 20 नोव्हेंबरला आपण महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी सामोरं जातोय. या 14 दिवसांमध्ये प्रचार तोफा कशा झाल्या, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप कसे झडले गेले, प्रचार कसा झाला सर्वच राजकीय पक्षांकडून, या विषयावर आज आपण या लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेमध्ये माझ्या सोबत आहे माझी सहकारी समृद्धी जाधव आणि राजरत्न जोंधळे. मी अर्थातच पहिल्यांदा समृद्धीकडे जाणार आहे. समृद्धी, महाराष्ट्राचं राजकारण आणि त्यातही पुण्याचं राजकारण याच्यावर सर्वांचंच लक्ष असतं. पुण्यामध्ये अनेक दिग्गज नेते येऊन गेले. दोन राष्ट्रीय पक्षांसह प्रमुख पक्ष निवडणुकीच्या रिंगणात होते. पुण्यात एकंदरीत काय झालं? संकेत, पुण्यात पाहायला मिळालं की पुण्यात हमखास नेहमी जसं होत असतं तसंच खूप जोरात प्रचार पाहायला मिळाला. अगदीच पंतप्रधानांपासून राष्ट्रीय नेते अनेक आले होते. काही महाराष्ट्रातले काही दिग्गज नेते सुद्धा पुण्यात आपापल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आलेले पाहायला मिळाले. म्हणजे महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, अगदी थोडा कालावधी खरं तर प्रचारासाठी मिळाला होता. मात्र तसं असून सुद्धा सगळ्याच पक्षांनी खरं तर जे महत्वाचे मुख्य पक्ष आहेत, महायुती असेल महाविकास आघाडी असेल, त्याखेरीज मनसे किंवा वंचित बहुजन आघाडी, बसपा आहे, अशा सुद्धा पक्षांनी तितक्याच ताकदीने प्रचार केल्याचं या सगळ्या एकंदरीत 14 दिवसांमध्ये पाहायला मिळालं. त्यामुळे जे उमेदवार काही दिवसांपासून थोडेसे चर्चेच्या बाहेर गेले होते त्या सगळ्यांनीच पहिल्या दिवशीपासूनच अगदी चर्चेत येण्यासाठी पूर्ण प्रयत्न केलेले पाहायला मिळाले. अगदी रोड शो पासून ते हाऊस टू हाऊस जाऊन केलेला प्रचार असेल किंवा नेत्यांच्या सभा असतील किंवा असा खूप वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार, पारंपरिक पद्धतीने सुद्धा आणि डिजिटलच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे प्रचार केलेला यंदाच्या या पूर्ण 14 दिवसांमध्ये पाहायला मिळालाय, ज्याचा खरंच खूप जास्त फायदा यंदाच्या निवडणुकीला आपल्याला सगळ्यांनाच पाहायला मिळू शकतो. राजरत्न, तू पुण्यातल्या काही मतदारसंघांमध्ये गेला होतास. पुण्याच्या बाहेरचे सातारा असेल, दक्षिण कराड असेल किंवा उत्तर कराड असेल, या प्रमुख मतदारसंघांमध्ये तू नेमकं काय अनुभवलं होतंस? संकेत, जर आपण पाहिलं तर मुख्यतः जसं समृद्धींनी सांगितलं, पुण्यामधल्या ज्या लढती होत्या त्या लढतीमध्ये देशातले महत्वाचे नेते असतील, अर्थात महायुतीचे महत्वाचे नेते असतील, पंतप्रधानांपासून ते थेट केंद्रीय मंत्र्यांपर्यंत सगळ्यांनीच या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांसाठी या ठिकाणी प्रचार केल्याचं पाहायला मिळालं. तर अर्थात महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाचे मोठे नेते असणारे मल्लिकार्जुन खरगे असतील, राहुल गांधी यांच्यापासून थेट प्रियंका गांधींपर्यंत राष्ट्रीय नेते महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी आल्याचं पाहायला मिळालं. मुख्यतः या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं संकेत, तर मॅक्सिमम जर आपण पाहिलं तर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सभा घेऊन आणि सभा घेण्यात आल्या उमेदवार होते त्यांच्याकडून. त्याचबरोबर जास्तीत जास्त कसा मतदारांपर्यंत आपला जनसंपर्क वाढवता येईल त्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर अनेक रोड शो घेण्यात आलेले आहेत. त्याबरोबर अनेक कोपरा सभा घेण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर घरोघरी जाऊन उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्याचंही आपल्याला एकंदरीत पाहायला मिळालं. आणि महत्वाची बाब म्हणजे प्रत्येक राजकीय पक्षाने त्यांचे जे जाहीरनामे जे आहे ते प्रकाशित केलेले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की आमची सत्ता आल्याच्या नंतर आम्ही 5 वर्षामध्ये काय काम करणार आहोत, शेतकऱ्यांसाठी आम्ही काय काम करणार आहोत, इथल्या तरुणांसाठी काय काम करणार आहोत, त्याचबरोबर येथे असणारे जे उद्योजक, ज्या लोकांना म्हणजे ज्या तरुणाईला उद्योजक व्हायचे आहे त्यांच्यासाठी आम्ही काय काम करणार आहोत, त्याचबरोबर आम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी असतील त्यासाठी आम्ही किती जागा वॅकन्सीज अवेलेबल करून देणार आहोत याची पूर्ण चर्चा झाल्याचंही आपल्याला पाहायला मिळालं. या चर्चेमध्ये जर आपण पाहिलं की या प्रचारामध्ये महत्वाचे मुद्दे जर ग्रामीण भागापासून जर आपण पाहिलं तर महायुतीकडून एक प्रचाराचा मुद्दा प्रामुख्याने पुढे केला गेला, तो म्हणजे लाडकी बहीण योजना. हा लाडकी बहीण योजनेचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागापर्यंत प्रचार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्याचीच रिओढत ज्या प्रकारे महायुतीमधून लाडकी बहीण योजनेचा प्रचार करण्यात आला, त्याचीच रिओढत महाविकास आघाडीकडून सुद्धा आम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये कसे जास्तीत जास्त महिलांना अधिकचे पैसे त्याच्यामध्ये ऍड करून देऊ असं सुद्धा सांगण्यात आलं. आणि जेणेकरून कसं आपण जास्तीत जास्त मतदारांना आपल्या बाजूने आकर्षित करता येईल, या दोन्ही आघाड्या असतील, अर्थात महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, यांच्याकडून प्रयत्न केल्याचंही आपल्याला पाहायला मिळालं. त्याचबरोबर आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर आपण पाहिलं तर आजपर्यंत आपण 3ऱ्या आघाडीपर्यंत बघितलेलं आहे. अर्थात त्यामध्ये 4थी आघाडी सुद्धा यावेळी आलेली आहे. वंचित बहुजन आघाडीनी त्यांचे उमेदवार जवळपास 200 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते.
त्यांनी जोशा जाहीरनामा जो आहे तो प्रकाशित केला. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी काही महत्वाचे मुद्दे सुद्धा मांडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्याचबरोबर असेल परिवर्तन महाशक्ती, त्यांनी सुद्धा आपला जाहीरनामा प्रकाशित केला आणि यामध्ये कसं आपण जास्तीत जास्त मतदारांना कसं आपल्या आघाडीकडे आकर्षित करू आणि कसे महाराष्ट्राच्या सत्तेकडे आपल्याला जाता येईल या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांनी प्रयत्न केल्याचं दिसून आलं. आणि या संपूर्ण प्रचारामध्ये जर आपण पाहिलं तर डिजिटल मीडियाचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला गेला. साधारणतः जर आपण पाहिलं मागच्या 10 दिवसाची जर आपण आकडेवारी बघितली तर जवळपास 6 लाख डिजिटल 6 लाख अर्थात 6,000 कोटींच्या 6 कोटींच्या ज्या आहे डिजिटल जाहिराती प्रकाशित केल्याचं नुकतंच एका सर्वे मधून पुढे आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि जास्तीत जास्त आपण मतदारांपर्यंत आपल्या कशा योजना पोहोचवता येईल, जर आपण प्रत्यक्ष गाठीभेटीने सुद्धा आपल्या योजना पोहोचवलेल्याच आहेत, आपल्या जाहीरनाम्यामध्ये जे मुद्दे आहेत ते पोहोचवलेलेच आहेत, त्याबरोबर डिजिटल माध्यम असेल, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक माध्यम असेल, त्या माध्यमातून कसं मतदारांपर्यंत पोहोचता येईल आणि आपले मुद्दे कसे मतदारांपर्यंत मांडता येतील या दृष्टिकोनातून प्रयत्न केल्याचं एकंदरीत आपल्याला या संपूर्ण प्रचारामध्ये पाहायला मिळाले. समृद्धी, या निवडणुकांचा प्रमुख भर जर आपण पाहिला तर वर्तमानपत्रातल्या जाहिरातींपासून ते डिजिटल जाहिरातींपर्यंत, आणि या निवडणुकीमध्ये आपण अनुभवलेलं किंवा एक नवीन फायदा होतं की प्रत्येक उमेदवाराचं एक नवीन गाणं येत होतं. सोशल मीडियावरही नवीन तो ट्रेंड होत होता, सोशल मीडियावरही अनेक प्रचार केले जात होते आणि प्रत्येक उमेदवार रेकॉर्डेड फोन कॉलद्वारे उमेदवारांना मतदान करण्यासाठीचं आवाहन करताना पाहायला मिळत होतं. त्याबद्दल काय सांगता येईल? नक्कीच संकेत, आपण बघितलं की ही जी निवडणूक आहे गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघतोय की टेक्नो सॅव्ही असं पूर्ण जग झालंय. म्हणजे मागची निवडणूक जर आपण पाहायला गेली तर मागची निवडणूक थोडीशी वेगळी होती, कारण त्यावेळी काहीच मतदार होते जे सोशल मीडिया वापरत होते किंवा ज्यांच्याकडे इंटरनेट होतं मोबाईलमध्ये प्रत्येकाच्या. मात्र आता या गेल्या 5 वर्षात जर आपण पाहिलं तर इतकं मोठ्या प्रमाणात रिव्होल्युशन झालेलं आहे सगळ्याच टेक्नॉलॉजीच्या या जगामध्ये. त्यामुळे प्रत्येक अगदीच 7-8 वर्षाच्या मुलापासून ते 90 वर्षांच्या आजी आजोबांपर्यंत सगळ्यांच्याच हातात फोन आहेत. त्यामुळे जरी आपण हाऊस टू हाऊस जाऊन प्रचार करू शकत नसलो, प्रत्येक मतदारापर्यंत जर आपण प्रत्यक्षात पोहोचू शकत नसलो, तरी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून हा प्रचार सगळ्यात जास्त प्रमाणात केलेला पाहायला मिळाला. म्हणजे जसं आपण पाहिलं की कुठलंही ऍप असेल, अगदीच व्हॉट्सअप, इंस्टाग्राम असेल किंवा फेसबुक असेल किंवा कुठलंही ऍप असेल, कुठल्याही गेम्स असतील, तिथे जरी आपण ओपन केलं तर पहिल्यांदा आपल्याला कुठल्या तरी पक्षाची जाहिरात पाहायला मिळत होती, कुठल्या तरी उमेदवारांच्या जाहिराती पाहायला मिळत होत्या आणि त्यानंतरच स्किप केल्यानंतर मग आपल्याला पुढे जाऊन आपण जे कुठलं ऍप वापरत असू ते वापरता येत होतं. इतक्या जास्त प्रमाणामध्ये जाहिरातींवर भर देण्यात आला. त्याचबरोबर जर आपण पाहायला गेलं तर सगळे जितके वर्तमानपत्र आहेत त्या सगळ्याच वर्तमानपत्रांचं पहिलं पेज आपण जर पाहिलं तर ते दररोज कुठल्या तरी वेगळ्या पक्षाचं किंवा वेगळ्या उमेदवाराची जाहिरात, तिथे प्रत्येक पेपरला तोच उमेदवार आणि तोच पक्ष असं पाहायला मिळत होतं. त्यामुळे वर्तमानपत्रांच्या माध्यमातून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात यावेळेस जाहिराती करण्यात आल्या. आपल्या ज्या काही भूमिका आहेत त्या पोहोचवण्याचा प्रयत्न केला गेला. आणि दुसरं जसं तू संकेत म्हणालास की प्रचार गीतं आपण पाहिले की मागच्या निवडणुकांपर्यंत खूप मोजक्या प्रमाणात प्रचार गीतं तयार होत होती आणि खास करून ही सगळी प्रचार गीतं केवळ पक्षांची बनत होती. मात्र या निवडणुकीमध्ये आपण लोकसभेला पण पाहिलं आणि आता विधानसभेला सुद्धा प्रत्येक लहान मोठ्या उमेदवाराचं स्वतःचं असं एक प्रचार गीत आहे, अगदी अपक्षांपासून बंडखोरांपर्यंत ते अधिकृत उमेदवारांपर्यंत. आणि एक नाही तर खूप जास्त आहेत, म्हणजे कुणाचे 2 आहेत, 4 आहेत. त्यामुळे खरं तर हे जे गायक आहेत, जे अशा प्रकारची गीतं लिहितात आणि कंपोज करतात, गातात, त्यांना सुद्धा कुठेतरी रोजगार खूप या 4-5 वर्षांनंतर मिळालेला पाहायला मिळाला, लोकसभेमध्ये सुद्धा आणि आता विधानसभेमध्ये सुद्धा. आणि गाणं आपण म्हणतो, एखादं गाणं ऐकलं की ते डोक्यात राहतं आपल्या. त्यामुळे गाण्याच्या माध्यमातून प्रचार करणं असेल, जसं आपण पुण्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात पाहिलं की ही जी गाणी होती ती केवळ सोशल मीडिया पुरती नव्हती, तर रिक्षांच्या मधून किंवा मग टेम्पोवरती स्क्रीन लावून अशा पद्धतीने ही गाणी दिवसभर आपण कुठल्याही चौकात उभं राहिलं तरी सुद्धा कुठल्या ना कुठल्या उमेदवाराचं आपल्याला गाणं हे पाहायला मिळत होतं, ऐकायला मिळत होतं. तशाच पद्धतीने जसं मी म्हटलं की रिक्षा असतील, टेम्पो असतील, अशा किंवा मग बऱ्याचशा कॅब असतील, अशा सगळ्यांवरती आपण ब्रँडिंग केलेलं उमेदवारांनी हे सगळं पाहायला मिळालं. त्यामुळे खरं तर हा सगळा जो प्रचार आहे, या प्रचारातून तसं पाहायला गेलं तर खूप मोठ्या प्रमाणात रोजगार पण काही लोकांना मिळाला असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. कारण नक्कीच आपल्याला माहितीये, प्रचार सभा असतील, रॅली असतील,
थ्रू आपल्याला कुठे ना कुठेतरी रोजगार मिळत होता, सगळ्यांनाच मतदारांना रोजगार मिळत होता काही प्रमाणामध्ये. त्यामुळे अशा पद्धतीने जाहिरातबाजी खूप करण्यात आली. हाऊस टू हाऊस प्रचाराऐवजी अशा पद्धतीचा डिजिटल प्रचार करण्याकडे कल सगळ्यात जास्त होता. आणि विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर स्पेशली इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, प्रत्येक उमेदवाराला टॅग करून जे कोणी मतदार त्याची काहीतरी प्रमोशन करत होते किंवा काहीतरी त्याच्याबद्दल लिहित होते, ते सगळे टॅग केलेले मेन्शन बॅक मिळत होते. आजकाल मेन्शन बॅक मिळणं हे खूप असं महत्वाचं समजलं जातं आत्ताच्या तरुण पिढीच्या माध्यमातून हे. त्यामुळे मेन्शन बॅक दिले जात होते उमेदवारांच्या मुख्य पेजवरून असेल किंवा त्यांचे फॅन पेज असतात त्यांच्याकडून असेल. त्यामुळे अशा प्रत्येकच पद्धतीने आणि त्याचबरोबर तू जसं म्हटलास की फोन कॉल्स येत होते. यावेळेस आपण म्हणजे आपण स्वतः सुद्धा आपण तिघेही जण बऱ्याच वेळा आपण वेगवेगळ्या पक्षांच्या प्रेस कॉन्फरन्स असतील किंवा वेगवेगळ्या उमेदवारांपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत, मुलाखतींसाठी असतील किंवा असं पत्रकार परिषदांसाठी असेल. तर त्या ठिकाणी गेल्यावर आपल्याला एक प्रामुख्याने एक गोष्ट दिसून येत होती की प्रत्येक उमेदवाराची एक मोठी टीम बसवलेली होती. 10, 15, 20, 25 माणसं या टीम मध्ये काम करत होती. आणि हे सगळेच लोक जे आहेत ते त्यांच्या मतदारसंघामधले जे सगळे लोक आहेत त्यांच्याकडे त्यांचे नंबर असतात, त्यांच्याकडे त्यांचे ऍड्रेस असतात आणि त्यावरून फोन कॉल करून प्रत्येकाला सांगितलं जात होतं की तुम्ही 20 तारखेला मतदान आहे, मतदान करा, आमचा जो कोणी उमेदवार आहे त्याला मतदान करा. असे फोन कॉल्स येऊन जे मतदार आहेत त्यांच्यावर सातत्याने बंबार्डिंग होत होतं या मतदानाच्या विषयी आणि आपला जो कोणी उमेदवार आहे त्याच्याविषयी. त्यामुळेच यंदाची ही निवडणूक मागच्या निवडणुकीच्या पेक्षा प्रचाराच्या माध्यमातून खूप वेगळी आणि टेक्नो सॅव्ही असलेली पाहायला मिळाली. राजरत्न, उमेदवारांनी आपापल्या पद्धतीने प्रचार केलेले आहेत, पक्षांनी त्यांच्या त्यांच्या परीने प्रचार केलेले आहेत. आता मतदार म्हणून आपली जबाबदारी आहे. आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं, मागच्या निवडणुकीमध्ये 58.39% मतदान झालं होतं. लोकसभा निवडणुकीलाही महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान झाल्याचं पाहायला मिळालं होतं. आता मतदान वाढावं म्हणून आपल्या टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून काय आवाहन करशील? निश्चितपणे संकेत, आपण पाहतोय की भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेला एक महत्वाचा अधिकार म्हणजे तो मतदानाचा अधिकार. आणि अर्थात काही दिवसांपासून आपण पाहतोय की बऱ्याच निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का हा कुठेतरी घसरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. नुकतंच आपण पाहिलं तर शासनाने असेल किंवा प्रशासनाने असेल की मतदानाच्या दिवशी शासकीय सुट्टी ही जी आहे ती जाहीर केलेली आहे. त्याचबरोबर प्रायव्हेट सेक्टरमध्ये जे जॉब करतात त्यांच्यासाठी सुद्धा मतदानाच्या दिवशी ही सुट्टी ही जाहीर करण्यात आलेली आहे. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे की हे जे काम करणारी मंडळी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांनी मतदानामध्ये सक्रिय मतदान करून सहभाग घ्यावा ह्यासाठी सुट्टी असते. आणि त्यामुळे जास्तीत जास्त आपण म्हणतो की आपल्या लोकप्रतिनिधींनी कामं नाही केली, त्यांनी काय कामं केली असा आपण प्रश्न विचारतो. तत्पूर्वी आपलं सुद्धा कर्तव्य आहे की आपण सक्रियपणे मतदान करून मतदानाचा हक्क बजावावा. कारण जेणेकरून आपल्या भागातली काही कामं झालेली नसतील तर आपण त्यांना म्हणू शकतो की आम्ही तुम्हाला मतदान केलं परंतु तुम्ही आमची कामं केली नाहीयेत. त्यासाठी आपण सर्वांनी मतदान करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आवाहन करतोय की सर्व जे काही आमचे प्रेक्षक असतील त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये घराच्या बाहेर पडून 23 तारखेला मतदान करावं, अर्थात 20 तारखेला त्यांनी मतदान करावं, जेणेकरून त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावा आणि या लोकशाहीच्या उत्सवामध्ये त्यांनी सहभागी झालं पाहिजे. समृद्धी, तू तुझ्याकडून मतदारांना काय आवाहन करशील जास्तीत जास्त मतदानासाठी? नक्कीच मी असं सांगू इच्छिते की मतदान हा प्रत्येकाचा हक्क आहे, प्रत्येक नागरिकाला दिलेला हक्क आहे. त्यामुळे जेव्हा आपण एखाद्या सरकारवरती टीका करतो, ती टीका करण्यासाठी आपण तेव्हाच स्वतः एलिजिबल असतो जेव्हा आपण मतदान केलेलं असतं. जर आपण मतदान करतच नसू तर आपण कुणावरती टीकाही करू शकत नाही. त्यामुळे तसं जर पाहायला गेलं तर आपल्याकडे जसं आपण म्हणतो की ज्याला जास्त मतं मिळतात तो उमेदवार आपण निवडून देतो, मात्र त्याला नाकारलेले जे मतं आहेत ती खरं तर तशी जास्त असतात तसं पाहायला गेलं तर. त्यामुळे जर आपल्याला आवडीचा उमेदवार निवडून आला पाहिजे असं वाटत असेल तर त्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने मतदान करणं हे खूप जास्त गरजेचं आहे. आपण आता बघतोय की नवमतदारांची संख्या ही खूप जास्त आहे. भारत असेल, महाराष्ट्र असेल, हा सध्या तरुणांचा देश आहे, तरुणांचं राज्य आहे. त्यामुळे नवमतदार आहेत ते सुद्धा खूप जास्त हिरिरीने पुढे येऊन आपल्याला मतदानामध्ये नावनोंदणी करताना पाहायला मिळतात, मतदान करताना पाहायला मिळतात. आपण बघतोय आता पोस्टल मतदान ऑलरेडी चालू झालेलं आहे. त्यामुळे जे 75च्या पुढचे जे आजी आजोबा आहेत किंवा दिव्यांग आहेत किंवा काही सरकारी नोकरदार आहेत त्यांचं मतदान ऑलरेडी चालू झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर बऱ्याच वेळा तरुणांमध्ये मतदानाविषयी तितकीशी जागृती नसते, मात्र जे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा 50च्या पुढचे आहेत त्यांच्यात मात्र आपण चांगला उमेदवार निवडून द्यायचा, आपला आवडीचा उमेदवार निवडून द्यायचा.
याच्यासाठीची जी इच्छाशक्ती आहे ती जास्त असलेली पाहायला मिळते. त्यामुळे पोस्टलच्या माध्यमातून ते नेहमीच मतदान करत असतात. अनेक लोक बाहेर गावावरून येऊन सुद्धा मतदान करतात. त्यामुळे प्रत्येकाने मतदान करणं हे तितकंच गरजेचं आहे. तरुणांमध्ये थोडीफार निराशा पाहायला मिळते काही प्रमाणात पाहायला गेलं, किंवा तरुणांमध्ये पण आता कुठेतरी थोडीशी जनजागृती होतीये. नोकरदार वर्ग जो आहे तो मात्र सुट्टीचा फायदा घेऊन बऱ्याच वेळा आपल्याला फिरायला गेलेला पाहायला मिळतो. ही खरंच खूप जास्त दुःखद आणि खेदाची बाब आहे की जी सुट्टी आपल्याला मिळते ती सुट्टी खरं तर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मिळालेली असते, ना की फिरण्यासाठी. त्यामुळे जर आपल्याला भविष्यात आनंदाने फिरायचं असेल तर आपल्याला मतदानाच्या दिवशी म्हणजेच 20 नोव्हेंबरला मतदान करणं आणि आपला मतदानाचा हक्क बजावणं हे अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे टॉप न्यूज मराठीच्या संपूर्ण टीमच्या वतीने मी स्वतः आपल्या सगळ्याच प्रेक्षकांना ही विनंती करू इच्छिते की तुम्ही सगळ्यांनी मतदान नक्की करा 20 नोव्हेंबरला. एकंदरीतच आपलं एक मत हे सुदृढ सशक्त लोकशाहीसाठी महत्वाचं आहे. आपल्या एका मतामुळे उद्याचं सरकार जसं निवडून येणार आहे तसं देशाच्या इतिहासात आपण जर पाहिलं तर या एका मतामध्ये सरकार देखील पडलं होतं. ही या मताची ताकद आहे. त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करून 100% मतदान महाराष्ट्रामध्ये झालं पाहिजे. एक नवा आदर्श, नवा पायंडा आपण आपल्या पुरोगामी सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये पाडूयात. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.